कशा आहात तुम्ही सगळं? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आहे डे 2 आणि आम्ही आहोत रतलाम मध्य प्रदेश आणि आज आम्ही चाललेलो आहोत खाटू श्याम बाबा राजस्थानमध्ये. तर मग चला आता जाऊया. जायचं आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत. थोडा गरमीत आम्ही पायनॅपल ज्यूस मोसंबी ज्यूस प्यायला लागलो. मी पायनॅपल ज्यूस घेतला बघा. त्याच्यानंतर आम्ही लंच करायला थांबलो आणि लंचमध्ये होती पनीर चिल्ली आणि स्टार्टरमध्ये आम्ही घेतलेला मसाला पापड आणि त्याच्यानंतर आम्ही रोटीसोबत पनीर चिल्ली आणि शेव भाजी पण मागवली. सुटलं का नाही तुमच्या तोंडाला पाणी? त्याच्यानंतर एवढं गरमीच्या मौसममध्ये आम्ही विचार केला की चला तर मग आईस्क्रीम खाऊया. तुम्ही पण आईस्क्रीम खायला अर्ध्या झाले खाऊन. तर आम्ही इथे थांबलेलो आहोत. मस्तपैकी खाट वगैरे आहे छोट्याशा टी ब्रेकसाठी. तसं मी तर चहा नाही पित, पण हा नजारा एन्जॉय करायला तर खूप मज्जा येते. गाडीत गरम होतो कारण आता आम्ही फायनली राजस्थानमध्ये प्रॉपर आलेलो आहोत आणि आता आम्ही खाटू श्यामला पोचू. माहिती नाही किती तासात कारण मी बघितलं नाही. परत आम्ही प्रॉपर राजस्थानमध्ये आलो म्हणून तुम्ही बघू शकता इथे किती जास्त ऊन आहे ना, किती गरम होतो. गाडीत खूप गरम होतो ना, बाहेर किती मस्त हवा चालली तुम्ही बघू शकता. उलटा यार इथे. तर मग आता मी इथे थांबलोय ट्रेन जाईपर्यंत. ती बघा आसलपूरची ट्रेन. अरे मेले कोणते तरी. ए हाँ ये कौन सा स्टेशन पे? ये पोल्ट्री वाले दादा तुम्हाला माहिती आहे का कोणतं स्टेशन आहे? आम्हाला मुळे काही कळत नाही. ट्रेनवरून चाललो आम्ही. टिन श्याम बाबाने आपली सोय केली. हॉटेल तर चांगलं वाटतं का बाई? चांगला आहे बघितलं. अशा प्रकारे आम्ही खाटू श्याम मंदिरच्या इथे पोचलेलो आहोत. आता आम्ही गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे वाळू आहे. कारण राजस्थानमध्ये आलो ना, मागच्या वेळेस आम्ही 3 वर्षापूर्वी आलेलो इथे ना, डबल आम्ही 3 वर्षानंतर आता आलेलो आहोत परत खाटू श्यामचे दर्शन घ्यायला. तर मग चला तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. तर मग काय तिथे आतमध्ये जास्त तर काय शूट करायला नाही भेटलं म्हणून जेवढं शूट झालं ते मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि आता आपण हॉटेलला जाऊ. तर मग चला बाय बाय. आमचा रिसॉर्ट आलेला आहे आणि इकडे आम्ही आता आमच्या रिसॉर्टला पोचलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता किती भारी तंबू आहेत. इथे वॉटरफॉल वाटतं ना. इथे आमचे रूम्स आहेत बघा. किती भारी रिसॉर्ट भेटला आहे आम्हाला. हे बघू शकता तुम्ही. मग आता मी तुम्हाला छोटंसं रूम टूर देते. हे बघा इथे खुर्ची वगैरे आहे. इथे आहे एवढा मोठा कोजीचा बेड आणि इथे आहे मिरर आणि इथे वॉशरूममध्ये पंखा आहे. एवढं सगळं आम्हाला तर खूप मस्त वाटली रूम. इथून वरतून किती सुंदर असा व्ह्यू आहे सिटीचा. तिथे गार्डनचा व्ह्यू. या पूर्ण ही कॉलनीच आहे पूर्ण बिल्डिंगची आणि तिथे छोटंसं मंदिर आहे. मी तो तुम्हाला खाली जाऊन दाखवते आता.
मग गाईज आता आम्हाला भूक लागलेली आहे कारण एवढी जास्त रात्र झालेली आहे, म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत जेवायला. आम्ही चालत जात आहोत कारण इथे खूप जवळ हॉटेल आहेत, त्यामुळे आता आम्ही जेवायला जाऊ कारण खूप जास्त भूक लागली आहे. मग आता आम्ही ऑर्डर करत आहोत आणि इथे बघा किती जास्त थंडी आहे. आम्ही एक्सपेक्ट करतो सकाळी तर किती गरम होत असतो, तिथे किती क्यूट राहतं नाही. मी जिरा राईस मागवला आणि इथे मसाला भात मागवला आहे, मम्मी पप्पा आणि मावशीनी. आणि अंकलनी प्लेन राईस मागवला पण त्यांची दाल आलेलीच नाहीये. उचलं मी मग. किती थंडी वाजते इथे, वाटलेलं नव्हतं एवढी थंडी वाजेल. तुम्ही विचार करा तर मी अशी अँटेनावाली भूत का झाले. एवढा सारा सामान होता आणि हातात कॅमेरा होता, म्हणून अशी अँटेना लावायला लागली मांजरी सारखे. मी पहिले वरती आले आणि आमच्या रूमला ताला आहे. आता जेव्हा मम्मी पप्पा येतील तेव्हा आतमध्ये घुसेल मी. तर मग काय आम्ही रूमवरती पोहोचलेलो आहोत आणि आज तर खूप मस्त दर्शन झालं, तुम्ही पण पाहिलं. तर मग आता उद्या आपण जोधपूरला जाणार आहोत, तो पण ब्लॉग तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. आम्ही कसं फिरतोय ते तुम्ही बघा आणि आम्ही एन्जॉय करू. तर मग आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. अगर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मग या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं विसरू नका का ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. तर मग आपण भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.